राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रिसर्च अँड टेक्नॉलॉजीच्या वतीने दिनांक 30 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता सेवाव्रतींचा स्मरण या कार्यक्रमाचे आयोजन कॉलेजमधील स्वर्गीय छोटूभाई पटेल सभागृहात करण्यात आले आहे। 30 जानेवारी हा दिवस महात्मा गांधी यांची पुण्यतिथी हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो। तसेच याच दिवशी शांताराम पोटदुखे यांची जयंती आणि या महिन्यात लेखा-मेंढा चळवळीचे प्रणेते मोहन हिराबाई हिरालाल यांचे निधन झाले। या सेवाव्रतींचे स्मरण म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाला प्रख्यात विचारवंत श्रीपाद भालचंद्र जोशी हे वक्ते म्हणून असणार आहेत, अशी माहिती सरदार पटेल मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष विनोद दत्तात्रेय यांनी दिली। सेवाव्रतींचं स्मरण अशा त्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे। गांधीजींची पुण्यतिथी असताना आपण सेवेचा एक संदेश देत असतो। गांधीजींच्या पुण्यतिथीसोबत आमच्या शांताराम पोटदुखेंची सुद्धा जयंती त्या दिवशी असते आणि चंद्रपूरचे एक थोर सुपुत्र मोहन हिराबाई हिरालाल यांचं सुद्धा नुकतंच 23 तारखेला दुःखद निधन झालं। त्यांचंही स्मरण करावं आणि त्यांच्या कामाचा थोडासा आढावा घेऊन नवीन पिढीला चंद्रपूरच्या नागरिकांना काम माहिती व्हावं। समाजसेवेचंच त्यांचं काम होतं, गांधीवादी विचारसरणीचे होते। त्यांच्यापासून काही लोकांनी प्रेरणा घेतली पाहिजे असा आमचा मानस आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही 1 तारखेला विदर्भाचे थोर साहित्यिक विचारवंत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांना आग्रह करून बोलवलेलं आहे। डॉट 11 वाजता ते येणार आहेत। 11 वाजता गांधीजींना श्रद्धांजली समर्पित करून आम्ही कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत आणि त्यांचं व्याख्यानसुद्धा त्या दिवशी आयोजित केलेलं आहे। कॉलेजच्या पण अनेक घडामोडी आहेत। आमच्या कॉलेज खूप वेगानं प्रगती करत आहेत। या जिल्ह्याच्या गडचिरोली जिल्ह्याच्या यवतमाळ जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना चांगलं तंत्रशिक्षण मिळावं म्हणून आमचा प्रयास आहे।